रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड, सत्याचा शोध, जनतेचा आवाज. आता बातम्या सर्वात आधी, सर्वात वेगाने आणि सर्वात विश्वासार्ह पद्धतीने. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, सामाजिक घडामोडी, अपघात, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विकासाच्या बातम्या पहा. रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल, का सत्याची धार लेखणीची. आपल्या हक्काचे न्यूज चॅनल, रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हरिहरेश्वरच्या MIDC बीचवर आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह. मुसळधार पावसात महाड परिसरातून वाहून आल्याचा प्राथमिक संशय. ओळख पटवण्यासाठी श्रीवर्धन पोलिसांचे नागरिकांना आवाहन. रायगड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या हरिहरेश्वर येथील MTTDC MIDC बीच परिसरात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसात आणि वादळात हा मृतदेह महाड परिसराकडून वाहून आला असावा असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. या संदर्भात पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी नागरिकांना आवाहन केले आहे. पाहूयात या संदर्भातील आमचा हा सविस्तर रिपोर्ट. श्रीवर्धनमधील हरिहरेश्वर येथील MTDC रिसॉर्ट जवळील समुद्र किनाऱ्यावर आज एक मृतदेह किनाऱ्यालगत स्थानिक नागरिकांना दिसून आला. किनाऱ्यावर मृतदेह पाहताच स्थानिकांनी तातडीने याची माहिती श्रीवर्धन पोलिसांना दिली. माहिती मिळताच श्रीवर्धन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह समुद्राबाहेर काढला आणि त्याचा पंचनामा केला. गेल्या आठवड्यात संपूर्ण रायगड जिल्ह्यासह महाड परिसरात मुसळधार पाऊस झाला होता. महाड येथील सावित्री नदीचे पाणी थेट समुद्राला मिळत असल्याने या मुसळधार पावसात आणि वादळात महाड परिसरातून नदीपात्राद्वारे हा मृतदेह वाहून थेट हरिहरेश्वरच्या किनाऱ्याला लागला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. सध्या हा मृतदेह ओळख पटवण्यासाठी श्रीवर्धन येथील शासकीय रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. या मृतदेहाबाबत कोणाकडे काही माहिती असल्यास किंवा गेल्या काही दिवसात महाड अथवा श्रीवर्धन परिसरातून कुणी बेपत्ता झाले असल्यास तातडीने श्रीवर्धन पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. माहिती असल्यास इथे संपर्क करा. श्रीवर्धन पोलीस ठाणे 021 47 222228. रायगडच्या बुलंद आवाजसाठी संदेश घोलप, श्रीवर्धन.